हग्गय 1. दारिवेश राजाच्या दुसऱ्या वर्षी कार्तिकाच्या 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहूदाचा प्रधाधिकारी शलतियेल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशुवा यास हग्गसंदेष्टाचे वचने प्राप्त झाले. हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गसंदेष्टाच्या द्वारे प्राप्त झाले. ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपेशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही जे पेरणी करिता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण त्यांनी तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब मिळत नाही. मजुरीने पैसे कमी होऊन जसे की भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. तुम्ही डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईल आणि माझा महिमा प्रकट करीन. तुम्ही पुष्कळ अपेक्षा केली पण हाती थोडे लागते. तुम्ही जे घरी आणले त्यावर मी फुंकार घातली. हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण हेच की माझे मंदिर इकडे ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या घरासाठी धडपड करीत आहात. म्हणून तुम्हामुळे आकाशाने दहीवरून आवरून धरिले आहे, भूमीने आपला उपज आवरून धरिला आहे. मी देशावर अवसर बोलविला आहे. पर्वतावर, पिकावर, द्राक्षावर, तेलावर, भूमीच्या उपजवर, माणसावर, पशूंवर व तुमच्या सर्व कामाईच्या हातावर मी अवसर बोलविला आहे. तेव्हा शलतियेलाचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशुवा व सर्व अश्विष्ट लोकांस आपला देव परमेश्वर त्याच्या वाणीस मान दिला. आपण देव परमेश्वर याने पाठवलेले वचने हग्गसंदेष्टाला प्राप्त झाली. हे लोक परमेश्वरासमोर भीतीने वर्तू लागले. परमेश्वराचा निरोप हग्गसंदेष्टाने कळविला. परमेश्वराचा निरोप लोकास कळविला. हग्गसंदेष्टाने मग परमेश्वराचा निरोप हग्गय याने परमेश्वराचा निरोप लोकास कळविला. तो म्हणाला, मी तुम्हाबरोबर आहे. मग हग्गसंदेष्टाने परमेश्वराचे निरोप लोकास कळविला. तो म्हणाला, मी तुमच्या बरोबर आहे. असे परमेश्वर म्हणतो. असे परमेश्वर म्हणतो. यहूदाचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशुवा व सर्व अश्विष्ट लोक यांच्या आत्म्यास मूर्ती दिली व ते परमेश्वराच्या मंदिर बांधण्यास कामाईस लागले. हे दारिवेशाच्या दुसऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या 24व्या दिवशी घडले. थँक्यू.